हे प्रिय आत्मा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको. हा संदेश पूर्णपणे ऐक अशी देवाची आज्ञा आहे. कारण या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा संदेश तू स्वतः पाहत नाहीस, तर देवाने तुझ्यासमोर आणला आहे आणि देव तो तुझ्याकडून ऐकून घेत आहे. तर देवाची इच्छा मोडू नकोस. हे नेहमी लक्षात ठेवा, जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तू ठीक होशील. माझी वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. मी गोष्टीची व्यवस्था करत आहे जेणेकरून तुम्हाला ते आशीर्वाद सहज मिळतील. मी तुम्हाला संयम आणि शांती देतो. हा संदेश पूर्ण पाहिल्यास ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही योग्य ठराल. तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आशीर्वाद घेण्यासाठी तयार असल्यास होय मी तयार आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा. आज देव तुम्हाला सांगू इच्छित आहे, भावनांनी उत्तेजित झालेल्या परिस्थितीवर त्वरित प्रक्रिया देऊ नका. माझ्याशी बोलल्याशिवाय घाई करू नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका. तुम्ही गैरसमजात अडकू नये किंवा बनावट मित्रांची व्यवहार करू नये असे मला वाटते. या संदेशाद्वारे मी पुष्टी करतो की मी तुम्हाला मदत करेल. धीर धरा आणि कर्ज जमा करणे टाळा. तुमच्याकडे ते पुरेसे आहे. तुमचे जीवन लवकरच उधळेल आणि तुम्ही माझ्या कृपेचा आणि दयाळूपणाचा अनुभव घ्याल. मी साखळ्या तोडून शांतता, समृद्धी आणि चिंता किंवा कर्जापासून मुक्ती मिळवून देईल. इतरांना भुलवू नका. जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रामाणिकपणे वागता, तोपर्यंत तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणीही विरोध करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी दररोज शेवटपर्यंत तुमच्याबरोबर आहे. माझ्या शब्दांमध्ये बरे करण्याची शक्ती आहे. माझे शब्दातील अलौकिक शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला उंच करू शकते. ते आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे. विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा. वेदनांची विचार घेऊन चालत राहण्याची गरज नाही. तुमच्या चुकांसाठी तुम्ही भयंकर परिणामांना पात्र आहात. यावर तुमचा विश्वास नसावा. तुम्ही दुःखाच्या जगात राहता. पण हे जग मी आधीच जिंकलेले आहे, ज्याने तुला हे वचन दिले आहे. त्या पराक्रमी देवाचे तू मुलं आहेस. प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा, तुम्हाला दुःखाच्या जगात विजय मिळेल. मी पाहतो की कधीकधी तुम्ही तासनतास रडण्यात घालवता का कळत नाही. तुझ्या दुःखाचे माझ्याकडे परत येण्याची तीव्र उत्कंठा कशामुळे आहे हे मी तुला सांगतो. तुझे हृदय मला चुकवत आहे. तुझा आत्मा माझ्यासाठी असू शकतो आणि तुझ्या संपूर्ण अस्तित्वाला माहीत आहे की माझ्यापासून वेगळे झाले आहे. तू काहीही करू शकत नाही असे दिसते की जीवन निसटले आहे आणि आपण ज्याची वाट पाहत होतो ती शांतता आणि आनंद आपल्याला मिळालेला नाही. तुमचे प्रियजन दररोज अधिक दूर होत आहेत असे दिसते. परंतु मी येथे तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या शेजारी आशीर्वादाचा झरा आहे. तुमचा जीव आणि आत्मा शांत करतो, सर्व दुःख दूर करतो. या पाण्यातून पिया, दुःखाचे ते विचार धुवा आणि तुम्हाला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. तुमच्या विश्वासाने चांगले परिणाम दिले आहे आणि माझे शब्द पुरेसे आहेत. आज मी तुला बरे केले आहे. तू माझ्यासाठी दार उघडले आणि मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे. मी येथेच राहील. तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देईन. तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आज मला तुझ्या थोडी उदास वाटते. मला तुझा निराश चेहरा दिसतो आणि मला जाणवले की तुझा प्रवास उत्साहाने सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला शक्तीची गरज आहे.
आत्मविश्वासाने या प्रेरणा किंवा असे शिवाय तुमची दिवस जाण्याची गरज नाही. शेवटी मी तुझा पिता आहे आणि मी दूर स्थानावर नाही, मी येथे तुझ्या पाठीशी आहे. जी नेहमी होतो, मला तुझा हात दे आणि तुझ्या विचारांच्या वाटेवर चालूया. मला सांग की तुम्हाला कशाची भीती वाटते आणि तुम्हाला काय जगायचे नाही किंवा तुमच्या नशिबाचे अनुसरण करायचे नाही. जीवन कठीण असू शकते, परंतु मी तुला समजावतो आणि मी तुला चांगले ओळखतो. मला तुमचा हात द्या आणि मी तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगेल जेथे तुम्ही खूप प्रेमात होता, जेथे तुम्ही राजेशाही वस्त्रे परिधान केले होते आणि तुमचे नाव ओळखले जात होते, प्रशंसा केली जाते आणि त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक मिनिटाला रात्रंदिवस एक प्रेमळ नजर तुमच्यावर असते. टिमुकल्या पक्षप्रमाणे तुझा आत्मा तेथे पोहोचतो. सर्व शक्ती मनाचे मूल तुम्ही आहात. तुम्ही खरोखरच आहात, विसरू नका. तरी तुम्ही अडखळला तरीही विश्वातील सर्वात सुंदर ठिकाणी तुमचे स्वतःचे स्थान आहे. काहीही नाही आणि कोणीही तुम्हाला कधीही काढणार नाही. हे माझ्या हृदयात खोलवर आहे, जेथे तुझे संरक्षण आहे. तुला अयोग्य वाटत असलं तरी रोज सकाळी माझ्याशी बोलण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. तुमचं भूतकाळ काढून टाका. इथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही. काहीही तुला कधीच काढणार नाही आणि तुला माझ्या हृदयापासून कोणीही वेगळे करणार नाही. माझ्या लहान बाळा, तू माझ्यासाठी नेहमीच सारखाच राहशील. माझ्या प्रिय मुला, तू लढ हरला नाहीस. तुम्ही पुढे जात राहा आणि तुम्ही अजूनही उभे आहात, कारण मी तुम्हाला जे वचन दिले होते त्यावर तुम्ही विश्वास ठेवण्याचे निवडले आहे. हा विश्वास तुम्हाला विशेष शक्ती देतो की तुम्ही काहीही हरू शकत नाही. हे शब्द लक्षात ठेवा आणि जेव्हा शत्रू तुम्हाला तुमचे स्वप्न सोडून देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रतिकार करत रहा, पण काळजी करू नका, ते काम करणार नाही. तू माझा आहेस आणि मी माझ्या मजबूत हाताने तुझे रक्षण करतो आणि माझ्या तेजस्वी तलवारीने तुझे रक्षण करतो. तुझा विजय नेहमी माझ्या शब्दातून होईल. माझ्या शक्तिशाली वचनाच्या आरशात स्वतःला पहा. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हे जाणून घे, सर्वात मोठी लढाई ही तुमच्या स्वतःच्या भावनांशी आहे, जी काही वेळ तुम्हाला गोंधळात टाकू शकते आणि तुम्हाला अशा गोष्टींचा विचार करायला लावू शकतात ज्या सत्य नाहीत. तुमच्या भावनांना तुम्हाला मार्गदर्शन करू देऊ नका, कारण तुम्ही ही पाहिलं असेल, असं तुमच्यासोबत कित्येक वेळा झालं असेल. तुम्ही एखाद्या गोष्टीचं इतकं उगाच टेन्शन घेतात की नंतर काही वेळानंतर तुम्हाला स्वतःला वाटते की त्या गोष्टीला काहीच अर्थ नव्हतं. तुम्हाला कधी त्रास झाला त्याकडे लक्ष द्या. आज आत्मविश्वासाने चाला. जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसले, तरी तुम्ही मला अनुभवू शकता. माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता. मला तुझा हात दे आणि मला धीराने आणि हळूवारपणे प्रेमाच्या मार्गावर मार्गदर्शन करू द्या. जेथे माझी इच्छा राज्य करते, वादळे खाली येतात आणि माझा आवाज ऐकून समुद्र शांत होतो. तुम्ही संरक्षण आच्छादनाखाली चालता आणि तुमची शांतता आणि सुरक्षितता इतकी महान आहे की रात्रीचा आवाज तुम्हाला घाबरवत नाही. या जगाच्या गोंधळामुळे तुमचा मार्ग सुखरू देऊ नका. माझा हात कधीही सोडू नका किंवा तुमचे लक्ष विचलित करू नका. प्रत्येक दिवस लढ राहण्याची मौल्यवान संधी आहे. भूतकाळातील समस्या, निराशा आणि तक्रारी विसरून जा. त्यांना मनातून काढून टाका. आता माझी निघण्याची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईन. तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला. तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा.
चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपले पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा भेटत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांना आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कुणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही. हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय, परमेश्वर शक्ती माझ्या सोबत आहे. कमेंट करा. एकदा अकबराने बिरबलाला विचारले, मला सांगा, देव मोठा की मी मोठा? बिरबल म्हणाले, तुम्ही मोठे आहात. गुरु हे ऐकून अकबर म्हणाले, मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात. पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशाल देत आहात. म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात. मग बिरबलने म्हणाले, महाराज, तुमच्यात इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही. अकबरने विचारले, कोणती शक्ती आहे ती? तेव्हा बिरबल म्हणाले, जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता. तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकलून देऊ शकता. पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर कधी रागवला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही. पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे. त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो, पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनमध्ये ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून आमची नवीन अपलोड माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. ही नम्र विनंती. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला आज सव्याने भाग पाडले जाते की आणि तो दया करणारा आहे, म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते तुमच्यासाठी काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली. तुम्ही इथे देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. देवाला हाक द्या, तो नेहमीच तुमचा हात धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा. तुझे कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. स्वामी म्हणतात, बाळा जरा थांब, आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर कर. भाग्यवान ठरशील माझ्या बाळा, मला माहीत आहे सध्या तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाही. अरे, मनासारखं कुणाला जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. तू आता अध्यात्माशी जोडला गेला आहेस, माझ्याशी जोडला गेला आहेस. त्यामुळे चिंता करणे थांबव. तुझे पुढे आता सर्व चिंता मिटणार आहे. तुला सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही प्रदान होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय श्री स्वामींवर मला विश्वास आहे टाईप करा.
चुकीचा वागणायाला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणायाला कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे. तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. जे काही चालू आहे तुझ्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, आणि तुमचे संकट दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा की, हे स्वामी माऊली, तुला प्रथम कोटी कोटी प्रणाम. या पृथ्वीच्या रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घेण्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक ते गुण आहे, कौशल्य आहे, ते विकसित कर. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला भरपूर दिले आहेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सत्य होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगल्या आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीरही तुझेच आहे. या शरीराला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाहीसे होऊ दे. हीच प्रार्थना रोज स्वामींसमोर शांतपणे बसा आणि आपले मन मोकळे करून आपल्या समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूर करतात. हा एक अनुभव आहे. तुम्हालाही हा अनुभव लवकरच येऊ. हीच स्वामी चरणी प्रार्थना. अनुभव प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्ही प्रेमाने म्हणतात, अरे बाळा का भटकत आहेस? सावर स्वतःला, मी तुझाच आहे, तुझ्या पाठीशी आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला, फिकर मत कर बंदे, कलम स्वामी के हाथ है, लिखने वाले ने लिख दिया, कदीर तेरे साथ है, फिकर करता है क्यों फिकीर से, होता है क्या, रख अपने स्वामी पर भरोसा, देख फिर होता है क्या. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधी प्रगती करून देणार नाही आणि स्वाभिमान कधी तुम्हाला अधोगतीकडे जाऊ देणार नाही. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती तुम्हाला नम्रपणे ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती तुम्ही कमावलेली आहे. भक्तांनो, स्वामी म्हणतात, ओळखतो आवाज, ओळखती खून, माझ्या भक्तासाठी मी फिरतो आहे. अजून मला उगम नव्हता, मला अंत नाही. मी त्रैलोक्याचा स्वामी, नुसता संत नाही, माझे स्मरण कर. देहभान विसरून मी हळूहळू येईल आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे हे नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपले केले
यात शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्या पाशी धावत येईल. तुम्ही जर का सहमत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही जे काही आपल्या जवळ आहे. ती आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे. कन्या ही जाव्याची ठेव आहे. जीवन हे मृत्यूची ठेव आहे. शरीर हे स्मशानाचे ठेव आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल. जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखीत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो. कारण काळजी शिकवतो. ते कुणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव हे ठेव. म्हणून सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. बोला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला भविष्याची काळजी वाटते का? तुम्ही अलीकडे चिंताग्रस्त तणावग्रस्त असता का? किंवा फक्त स्वतःचे नुकसान होत आहे असे वाटत आहे का? तसे असल्यास तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या चिंता किंवा भीतीने ग्रस्त आहेत. आणि कोणतेही सोपे निराकरण नसताना तुमच्या आजूबाजूला असे काहीतरी दिव्यशक्ती आहे जे तुम्हाला मदत करू शकते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक शक्तिशाली संदेश तसेच प्रार्थना शेअर करणार आहे जो तुम्हाला काळजी करणे थांबवण्यास आणि देवाशी बोलण्यास मदत करू शकते. हे चमत्कारिक संदेशामुळे, प्रार्थनेमुळे मला याआधी आलेल्या कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत झाली आहे. आणि मला माहीत आहे की ती मदत तुम्हाला सुद्धा होईल. प्रिय प्रभू, मला विश्वास आहे की जे लोक मला मदत करण्यासाठी आहेत त्यांच्या हृदयाला तू स्पर्श करशील आणि तू माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडवून आणशील. प्रिय देवा, तुझा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेव आणि तुझी उपकार शक्ती माझ्या संपूर्ण अस्तित्वात वाहू दे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. देवा, तू आम्हाला आमच्या संकटातून बाहेर काढशील आणि आम्हाला बरे करण्यासाठी आणि आमच्या हातून घडणाऱ्या अनेक अपराध विनाशातून सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला योग्य तो मार्ग दाखवा. प्रिय देवा, मी अलौकिक शांती आणि शक्तीने वाढलेला आहे. माझ्या आध्यात्मिक अस्तित्वात तुटलेली कोणतीही गोष्ट तुम्ही दुरुस्त करता. मी माझ्या सभोवतालच्या कोणत्याही नकारात्मक प्रभाव विरुद्ध येतो आणि ज्यामुळे माझ्या भावनांवर परिणाम होतो. भक्तांनो, देव म्हणतो, या दाव्याची पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. प्रिय प्रभू, आज तुझ्या उपस्थितीत मी खूप कृतज्ञ आहे. मी नम्रपणे तुमची मदत आणि मार्गदर्शन मागत आहे. माझ्यासाठी नेहमी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या आयुष्यात तुमच्या उपस्थितीची कदर करतो. प्रिय देवा, माझी मदत कुठून येते? माझी मदत स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता परमेश्वराकडूनच येते. देवा, मी तुझ्या इच्छेला आणि तुझ्या मार्गांना शरण येतो. तू माझ्या विचारांवर आणि माझ्या कृतींवर नियंत्रण ठेव आणि तू माझ्या शत्रूंच्या योजनांचा अंत कर. मी प्रार्थना करतो की मी ज्या वादांना तोंड देत आहे ते तू शांत करावे. मला विश्वास आहे की तू मला पुन्हा निरोगी करशील. भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास येत्या 6 तासात तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडेल असे देव म्हणतो. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रिय देवा, मी माझ्या जीवनात समृद्धी आणण्याचे मार्ग निवडले आहे. मी सर्व प्रकारांमध्ये विपुलता प्राप्त
करण्यास मुक्त आणि इच्छुक आहेत. मला विश्वास आहे की विश्व माझ्यासाठी परिपूर्ण मार्गांनी ते प्रदान करील. मला मिळालेल्या सर्व विपुलतेबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रिय देवा, मी पैशाबद्दलची सर्व भीती आणि शंका दूर करतो. मला माहीत आहे की मी समृद्ध जीवनासाठी पात्र आहे. मी तुमचे आशीर्वाद घेण्यास तयार आहे आणि मला माहीत आहे की माझ्यावर वर्षाव करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर आशीर्वाद आहेत. देवाला माहीत आहे की केवळ निष्ठावंत भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ दुर्लक्ष करता संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला एक जादुई भेट मिळेल. म्हणून मी म्हणेन की देवाचे निष्ठावर भक्त व्हा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच आशीर्वाद देईल. प्रिय देवा, मला माहीत आहे की माझ्यावर येणारा प्रत्येक संकटावर तू मात करू शकतो, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुम्ही वचन दिले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कधीही एकटे सोडणार नाही. देव म्हणतो की जर तुम्हाला याची गरज असेल तर होय टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. देवा, मला माहीत आहे की प्रार्थनेची शक्ती माझ्या जीवनात नेहमीच कार्यरत असते. मी कोणत्याही आर्थिक परिस्थितीत असलो तरीही माझ्या विश्वासामुळे मला मिळालेल्या अनेक आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे. आणि मला ते मिळत राहते. मला माहीत आहे की तू चमत्कार करण्यास सक्षम आहे आणि आज मी ज्या प्रत्येक परिस्थितीत तोंड देत आहे त्यामध्ये मी तुझी मदत मागत आहे. भक्तांनो, तुमच्या यावर विश्वास असेल तर माऊली टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रिय देवा, मी जसा आहे तसाच आज तुझ्याकडे येतो. मी अयोग्य आहे, परंतु मी येथे आहे. मी तुझे प्रेम आणि कृपा प्राप्त करण्यास तयार आहे. प्रिय देवा, मी तुझी क्षमा मिळवण्यास तयार आहे. मी तुझ्याद्वारे परिवर्तन होण्यास तयार आहे. हे पवित्र आत्मा, माझ्या शरीरावर आणि माझ्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेव. शत्रूला लज्जित कर आणि त्यांच्या योजना यशस्वी करा. तुझ्या शांतीने माझे अंतरंग भरू दे. माझ्या मनातील प्रत्येक वादळ शांत कर आणि मला पुन्हा निरोगी बनव. प्रिय देवा, मी खूप कृतज्ञ आहे की जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा तू माझ्यासाठी धावून आलास. माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी मी बळकट आहे. हे जीवन माझ्यावर जे काही संकट देते ते सहन करण्याची माझ्यात ताकद आहे. मी एक विजेता आहे आणि मी कधीही हार मानणार नाही. काही झाले तरी यशस्वी होण्याचा माझा निर्धार आहे. मी सामर्थ्यवान आहे आणि मी थांबणार आहे. मी निर्भय आहे आणि मी शूर आहे. कोणत्याही आव्हानावर मात करण्यासाठी माझ्याकडे जे काही असणे आवश्यक आहे ते मी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी माऊली, मी तुमचं बाळ आहे अशी कमेंट करा. प्रिय देवा, तुझी कृपा माझ्यावर राहू दे. मी माझ्या स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त करून माझ्या विरुद्ध असलेल्या प्रत्येक वाईट शक्तीच्या विरोधात येतो. मला पूर्ण विश्वास आहे की या कठीण काळात तुम्ही मला मदत करू शकाल. मला माहीत आहे की तुमच्याकडे गोष्टी योग्य करण्याची शक्ती आहे आणि मी तुमच्या मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. मी माझे प्रयत्न करत असताना तुमचे मार्गदर्शन मागतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, म्हणून तुझ्या आशीर्वाद माझ्यावर असू दे. मला माहीत आहे की तुमच्या मदतीने मी विजयी होईल. देव म्हणतो, तुम्ही सहमत असाल तर धन्यवाद देवा असे लिहा. प्रभू, मी प्रार्थना करतो की तुम्ही चमत्कारिकपणे हस्तक्षेप करा आणि अशक्य वाटणारी प्रत्येक परिस्थिती शांत करा.
तुझ्या सामर्थ्याने काही अशक्य नाही, मला तुमच्यावर विश्वास आहे. आणि मला माहीत आहे की तुम्ही सर्व काही चांगल्यासाठी कराल. देवा, तू सर्वांचे स्वामी आहेस आणि तुझ्या असीम सामर्थ्याने काहीही अशक्य नाही. अशक्य शक्य करतील स्वामी. आम्ही तुम्हाला तुमच्या परिपूर्ण वेळेत आणि इच्छेनुसार आवश्यक असलेली सर्व पुनर्संचित आणि बरे करण्यास सांगतो. देव म्हणतो, तुम्ही ते घ्यायला तयार आहात का? ते प्राप्त करण्यासाठी मी या सर्व गोष्टींसाठी तयार आहे असे टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. मला खात्री आहे की माझ्या मार्गावर अद्भुत संधी येतील, कारण मला देवाचा आशीर्वाद आहे. तिचा स्वामी कृपया मला मार्गदर्शन करा आणि मला शांती द्या. मला माहीत आहे की मी कधीही कल्पना करू शकत असलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक शांत आणि समाधानकारक असेल. मी माझे संपूर्ण अस्तित्व तुझ्या हाती सोपवतो, हे जाणून की तू मला मार्गदर्शन आणि माझे रक्षण करशील. भक्तांनो, परमेश्वरासाठी फार कठीण असे काही नाही. तुमच्या प्रार्थनेला विश्वासाने पाठवा आणि देवांचे देवदूतद्वारे देवाची उपचार शक्ती प्राप्त करा. प्रिय देवा, मी आशावादी आणि विश्वासू आहे की तू मला मार्गदर्शन करशील. देवाने म्हटल्याप्रमाणे फक्त काही निष्ठावान लोक या व्हिडिओशी शेवटपर्यंत जोडलेले राहतील आणि तुम्ही त्याचे खास मूल आहात. जे शेवटपर्यंत देवाशी जोडलेले राहतील, आता तुमचे जीवन चांगल्या मार्गांनी बदलल्यास सुरुवात होईल. भक्तांनो, विश्वासाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. तुम्हाला असे आढळून येईल की तुमचे जीवन चांगल्यासाठी बदलू लागले आहे आणि तुम्ही ज्या समस्यांना सामोरे जात आहात ते सर्व देवी संबोधित करतील. प्रत्येक महिना नवीन संधी घेऊन येतो आणि तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. आणि कृती करा आणि तुम्ही तुमच्या कुटुंबातील पहिले लक्षाधीश होऊ शकता. जर तुम्ही देवाचे खरे भक्त असाल तर या पुढील येणारे नवीन व्हिडिओ नक्की पहा. संकटे तर आयुष्यात येतच राहणार, त्यातून तुझी सुटका नाही, कारण तुझाही काही कर्म भाग आहेच ना. भले भले तुझे साथ सोडतील, तुला एकटे पाडतील, तुझ्या जीवाभावाची माणसे तुला परकी वाटतील. सर्वांकडून तू हतबल होशील. क्षणभर सर्व संपले असे तुला वाटेल. तेव्हा एक लक्षात ठेव बाळा, जेथे सर्व आशा निराशा संपते ना, तेथूनच तुझा स्वामी आईचा खेळ सुरू होतो आणि अशक्यही शक्य होऊन जाते. हा कलियुग आहे बाळा, येथे खरा झुरतो आणि खोटा मिरवतो. पण लक्षात ठेव, विजय नेहमी स्वतःचाच होतो. संयम ठेव, जे तुझे आहे ते तुझ्याकडून कोणीच नाही काढून घेऊ शकत. मग ते एखादी व्यक्ती असू दे की वस्तू. आजचा दिवस कितीही वाईट असेल तर तुझी नियती चांगली आहे. तुझे कर्म जर स्वच्छ आहे तर तुझे मी कधीच वाईट होऊ देणार नाही. बाळा, माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. ते टाळता येत नाही, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. बोलताना शब्दाचा वापर खूप विचारपूर्वक करा, कारण ते तुमचे संस्कार दाखवत असतात. स्वामी म्हणतात, जेथे माझे नामस्मरण नित्यनियमाने चालते तेथे मी असतोच. तो माझे मनापासून नामस्मरण करतो, त्याचा मी सांभाळ करतो. श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे. स्वामींनी भक्तांना कधी वायावर सोडले नव्हते. कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखूनच
त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपला पाठीराखा आहे. भिवू नकोस, पुढे जात जा, संकटे दूर होतील. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू, असे स्वामी समर्थांचे बोल आहे. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. अशा माणसांबरोबर रहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्यान बद्दल बोलतात. अशा माणसांबरोबर नका राहू जे इतर माणस बद्दल बोलतात. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मनाचा पण विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मणीच होते. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारच मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही जे तुम्हाला चांगलं म्हणतील. ही गोष्ट तुम्हाला इतर लोकांपासून वेगळे करते. ती तुम्हाला विशेष बनवित असते, म्हणून कधीच दुसऱ्यांनी स्वीकारावे यासाठी स्वतःला बदलू नका. आयुष्य खूप सुंदर होईल जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये हे समजू लागेल. तर सुंदर गोष्टी तेव्हा घडतात जेव्हा तुम्ही नेगेटिव्हिटी पासून दूर राहता. सुख म्हणजे अडथळे, संकटे नसणे असं अजिबात नाही. त्यांना तुम्ही कसे सामोरे जाता आणि अडथळ्यांच्या वेळी तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता यावर सर्व काही अवलंबून आहे. तुम्ही तडफदारीने आनंद शोधताय का सवयीप्रमाणे दुखी राहायची? कारण शोधताय, लक्षात ठेवा, जिकडे तुम्ही लक्ष देता त्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात. जीवन जगणं हे दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. योग्य वेळेची वाट पाहत बसाल तर आयुष्यभर वाटच पाहत बसाल. म्हणून योग्य वेळेची वाट पाहत बसू नका, तर योग्य वेळ निर्माण करा. काळजी ही भेटलेल्या रस्त्याशिवाय काहीही नाही. मग रस्ता कसे बदलाल? तुमचे विचार बदलण्यापासून सुरुवात करा. तुमचे विचार शंका आणि आलेल्या अडचणीने भरू नका. तुमचे विचार शक्यता आणि अडचणीच्या उपायांनी भरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हस्त खेळत ठेवू दे. ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. तुम्हाला आजचा हा स्वामींचा संदेश कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो. आणि व्हिडिओ 10 लोकांपर्यंत शेअर करा.